नमस्कार जी. लय उशीर झाले बघा. इडव करायला लागले मी. उद्याच्याला आपल्याला इडव नाही टाकायला, म्हणून म्हणलं इडव करावा. धन्यवाद सगळ्यांना. माझा इडव बघ जा, ऐक जा, कमेंट करी जा, चांगला आहे का नाही. मी बघा एक विषय तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे आपल्या म्हाताऱ्या आजीचा. म्हातारी आजी बिचारी सोलापूरच्या साईडला भीक मागत फिरत होती. तर मग एक ताईनं बघितलं, एक मॅडमनं बघितलं. महिनाभर बघत होती तिला. भीक मागून खायची, मंदिरमध्ये जाऊन झोपायची. मग तिला दिवस 1 महिना तरी बघितलं बघा. आणि त्याच्यानंतर तिला काय बरोबर नाही वाटलं, म्हणून तिला काही घरात कपडा लता होता ते दिला तिला घालायला. म्हणली गाऊन बिवून होता, अंगावरले कपडे मळलेले. तर तिला वाटलं आपली पण आजी असती तर बघा. तिला म्हणली माझ्या घरी येते का. ती म्हणली बाई तुझ्या घरी नको मला, कुठं अनाथ आश्रम असलं तर ते सांग मला. मग तिला कळलं हाय पुण्यामध्ये अनाथ आश्रम. मग तिथं बघा फोन होता वाटतं. ते इडव बघायचे ना, अनाथ आश्रमचे इडव बघायचे. म्हणून त्यांना कळलं की हाय बाबा पुण्यामध्ये अनाथ आश्रम त्या मॅडम चालवत्यात आहे. म्हणून त्याने फोन लावला. तर त्या म्हणल्या हो आम्ही येतो की तिथं, तुम्ही तिथंच थांबा, त्या आजीला घेऊन तुम्ही तिथंच थांबा. तर मग ती मॅडम आजीला घेऊन तिथंच थांबली. मग गेले तिथं गाडी घेऊन. तर होत्या 2 जणी, आजी आणि मॅडम. तर मग विचारलं, त्या अनाथ आश्रमच्या ताईनं विचारलं, बाई तुमची तयारी आहे का अनाथ आश्रममध्ये राहायची. ती म्हणली हो, तशी तर जीव देणार होते, तुम्ही माझा जीव बचून जर नेत असलात तर माझं पुण्य लागन तुम्हाला. म्हणली मी दार भीक मागायचं आले, कंटाळा आलाय म्हणली मला आता, तसा जीव देणार होते. तर म्हणली नाही आजी आहेत की आम्ही, कशाला जीव देत आहे. जीव दिलेलं काय सगळं भागतं का, अर्धावट जीव पण राहतो. म्हणली हो ते पण बरं आहे, बरोबर आहे म्हणली, बरोबर आहे म्हणली. बघा घेऊन गेली घरी. मग घरी नेलं, आंघोळ पांघोळ तिला घातली,